मंडळी, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. मी रोज तुमच्यासोबत माझ्या घरातल्या, माझ्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी शेअर करत असते. आज मी माझ्याबाबतच्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या काही चांगल्या सवयी आहेत ना, त्या सांगणार आहे. माझी सर्वात चांगली आणि मला आवडणारी सवय म्हणजे समाधानी राहणे. मी ना एक प्रचंड समाधानी व्यक्ती आहे. कधी कधी ही गोष्ट माझ्यासाठी घातक पण ठरते. म्हणजे की नोकरीच्या बाबत आहे तेवढ्या पगारात मी समाधानी आहे, पण जर आपण असमाधानी राहिलो ना तर त्याचा आपल्याला त्रास होतो. त्यामुळे ना असमाधानी अजिबात राहायचं नाही. नेहमी आपल्याला जेवढं मिळतंय ना त्यात समाधान मानायचं. जे काही आपल्या आजूबाजूला आहे किंवा जे आपल्या हिश्श्याचं आहे ना ते आपल्याला मिळणारच आहे. त्यामुळं जे मिळाले त्यात समाधान मानायचं. आणि बघा ना, आपण बघतो आपल्या आजूबाजूला लोक असतात ज्यांना घर, गाडी, पैसा, नोकरी सर्व काही मिळतं, पण समाधान मिळत नाही. समाधान ही अशी गोष्ट आहे जी आपल्या आतून येते, मनातून येते. ते मानण्यावर असतं. काही लोक थोड्याशा पैशात किंवा मिळेल त्या गोष्टीमध्ये समाधान मानतात. काही लोकांना भरपूर मिळालं तरी समाधान मिळत नाही. त्यामुळं माणसानं नेहमी ना समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आणि ही गोष्टच मी शिकले, माझ्या अनुभवातूनच शिकले. माझी दुसरी चांगली सवय म्हणजे मी अशी व्यक्ती आहे की जी कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा ठेवत नाही. कौतुकाच्या दोन शब्दाची देखील नाही. तर बाकी गोष्टीच्या तर लांबच की मला कोणी काय देईल, मला यानं हे घ्यावं, मला त्यानं ते द्यावं. अजिबात नाही. अजिबात कोणाकडून ही अपेक्षा ठेवायची नाही. अपेक्षा हे दुःखाचं मुख्य कारण आहे. जर आपण त्याच्याकडून अपेक्षा ठेवत बसलो ना तर त्यातून आपल्याला फक्त आणि फक्त दुःख मिळणार आहे. एखाद्या वेळी एखादी गोष्ट मिळेल पण त्यात समाधान मिळणार नाही. त्यामुळं अपेक्षा अजिबात ठेवू नका दुसऱ्याकडून. जर काही ठेवायचे असतील ना तर त्या स्वतःकडून ठेवा. स्वतः एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि मीही तेच करते. माझी तिसरी चांगली सवय म्हणजे माफ करणं. मी माझ्या ना खरंच अनुभवातून शिकले की लोकांना माफ केलं पाहिजे. चुका या ना सगळ्यांकडून होतात. छोट्या चुका, मोठ्या चुका होत असतात. आणि कसल्या चुका होतात, लोक आपल्याला काहीतरी बोलतात, आपल्याला वाईट वाटतं, मग आपण तेच त्या गोष्टी धरून ठेवतो. आणि मग त्या व्यक्तीच्या बद्दल आपल्याला राग येतो. तर राग अजिबात धरून ठेवायचा नाही. आपण जर एखाद्या व्यक्तीच्या विषयी आपल्या मनात राग धरून ठेवला तर ना त्याचा देखील आपल्यालाच त्रास होतो. त्यामुळे राग धरून ठेवायचा नाही. नेहमी माफ करायला शिकायचं. चूक केवढीही असो, माफ करायला शिकायचं. त्याने आपल्याला एक शांती, समाधान मिळतं. माझी आणखी एक चांगली सवय म्हणजे आनंदी राहणं. जे काही आपल्याला मिळालेलं आहे ना त्यात आनंदी राहायचं. सतत मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, माझ्याबाबत असंच होतंय, माझ्याबाबत तसंच होतंय, सतत कुरबुर नाही करत राहायची. जे काही आपल्याकडे आहे ना त्यात आनंद मानायचा. आणि खरंच आनंद, सुख, शांती, समाधान ह्या सगळ्या गोष्टी ना मान्यात आहेत. आपल्या आतून त्या आल्या पाहिजेत. त्या जर आल्या ना तर आपल्याला त्या मिळतात. खरं सांगू का, मी ना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानायला शिकले. मलाही आधी या गोष्टी जमत नव्हत्या, पण मी माझ्या अनुभवातून ना या गोष्टी शिकत गेले. आणि त्याचा ना मला खरंच फायदा झालाय. आता आपल्याला वाटतं की मी बाहेर फिरायला गेलो म्हणजेच मला आनंद मिळेल. बाहेर फिरायला म्हणजे कुठेतरी एखाद्या देशात, कुठल्या तरी राज्यात जावं असं काही नाहीये. मला घरातून कुठल्या एका छोट्याशा गार्डनमध्ये गेलं तरी पण आनंद मिळतो, तरी पण मी खुश होते. प्रत्येक गोष्टीमध्ये तसंच आहे. आपल्याला 2 वेळेचं जेवण मिळालं तरी पण आपण आनंदी आहे. अगदीच 2 वेळेला पंचपक्वान्न मिळावं अशी अपेक्षा नाहीये. की इतर गोष्टीमध्येही माझं तसंच आहे. जे काही आपल्याला मिळतंय ना त्यात आनंदी राहायचं. माझी पुढची चांगली सवय म्हणजे लोकांना नावं न ठेवणं. लहानपणी वगैरे किंवा बऱ्याच वेळा आपल्याकडून घडत जातात गोष्टी, की आपण एखाद्याला बोलून जातो काहीतरी, किंवा 4 बायका बसल्या असतील, 4 लोक एकत्र बसले असतील तर बोललं जातं, ही अशीच आहे, ती तशीच आहे, किंवा हे बघ कसं चालतंय, हे बघ कसं दिसतंय, हिनं कसलं घातलेत कपडे. अजिबात नाही. लोकांविषयी काहीच बोलायचा आपल्याला काही हक्क नाही. जे काय बोलायचंय ना ते आपल्याविषयी बोलायचं, की मला काय वाटतं किंवा मी हे केलंय ते बरोबर आहे का नाही. दुसऱ्याविषयी काही कमेंट करायची नाही. दुसऱ्याला जर आपण नावं ठेवले ना तर लोक आपल्याला पण नावं ठेवतात. ही गोष्ट ना खरी आहे. त्यामुळं कोणालाही कुठल्याही गोष्टीवरून कमी लेखायचं नाही, नावं ठेवायची नाहीयेत. एखाद्याच्या आपण घरी गेलो, जेवण आवडलं नाही, तिथलं वातावरण आवडलं नाही, तिथून माघारी या. तिथून
काही न बोलता या, पण असं येऊन त्यांच्याविषयी मागे कुरबुर करत राहायचं नाही, की असंच होतं, तसंच होतं, ही अशीच वागली, ती तशीच वागली, हिनं असलीच कपडे घातलेले, तिने असंच केलं. अजिबात नाही. या गोष्टी जर आपण केल्या नाहीयेत ना, तर आपण खरंच खूप समाधानी राहू शकतो आणि शांत राहू शकतो. माझी आणखी एक चांगली सवय म्हणजे सकाळी लवकर उठणं. आता तुम्हाला वाटेल, की ह्यात काय नवल आहे तेव्हा आम्ही पण उठतोच की. पण असं नाहीये. बऱ्याच मुलींचं मी बघितलेलं आहे, की त्यांना सकाळी लवकर उठायला लागेल किंवा सकाळी लवकर उठ म्हणणं सुद्धा घरातल्यांना अवघड जातं किंवा उठवलं तरी त्या मुलीला त्रास होतो. तर माझ्या बाबतीत असं नाहीये. मला ना सकाळी लवकरच उठायला आवडतं. मी कधी-कधी ठरवून असं झोपते, की आता उद्या रविवार आहे. आपण 9 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत झोपायचं. पण मला ना 6 वाजताच जाग येते. मला वाटतं माझी ही सवय ना खूप चांगली आहे. माझी ना आणखी एक चांगली सवय सांगते. राग न येऊ देणं. मी पहिले ना खूप रागीट होते. म्हणजे माझ्या घरच्यांनी वगैरे असं मला ठरवूनच टाकलं होतं. एक लेबल जे म्हणतो ना आपण तसंच लागलेलं होतं. काही नाही ही तर रागीटच आहे, ही काही चिडकीच आहे. पण अशीच होते मी बहुतेक. तर ते गोष्ट ना मी हळू बदलली. जसं-जसं आपलं वय वाढत जातं, तसं-तसं आपल्याला मॅच्युअरपणा येतो. तसंच झालं. हळू-हळू गोष्टी बदलत गेल्या. मी पण स्वतःमध्ये बदल केला. आता मला ना कोणी असंच काही बोललं वगैरे, की लगेच राग येत नाहीये आणि मी सोडून देते. "अरे हां, ठीक आहे, ठीक आहे, जाऊ दे." या अगोदर ना माझं कसं असायचं, की नाही आपल्याला कोण काही बोललं तर लगेच राग येणार, मग डोळ्यातून पाणी येणार, रडत बसायचं. मग पुढचे 2-4 दिवस, 1 आठवडाभर त्याच गोष्टीवरती विचार करत राहायचो. ही मला असंच का म्हटली, ती मला तसंच का म्हटली. तर आजकाल तसं नसतंय माझं. आजकाल मी गोष्टी सोडून देते. मला वाटतंय डॉक्टर पेशामुळे मला हे गोष्ट जास्त समजली किंवा तशी मी स्ट्राँग झाले. लोकं आजकाल असंच बोलून जातात ना, की आपण एखाद्या पेशंटला बघायला थोडं उशिरा पोहोचलो किंवा काहीतरी एखादी ऑर्डर टाकायची असते वगैरे, उशिरा टाकली. काय मग उशिरा झाला वगैरे असे चिडतात लोकं आपल्यावरती, आपल्याला काहीतरी बोलून जातात. तर त्यावेळी आपण फक्त शांत राहायचं. कामाच्या ठिकाणी पण कधी-कधी आपली चूक नसते, पण कोणीतरी मोठी लोकं, वरची आपल्या लोकं आपल्याला बोलून जातात. त्यावेळी पण शांत राहायचं. अजिबात राग मानून घ्यायचं नाही. ती गोष्ट ना तिथल्या तिथं सोडून द्यायची. मागच्या 10-15 वर्षापूर्वीची जर मी कल्याणी असते ना, तर मी हॉस्पिटलमध्ये कामच करू शकले नसते. रोज रडत घरी आले असते. पण आता तसं नाहीये. मी मनाने अशी स्ट्राँग बनलेली आहे. त्यामुळे मला कोणाचा राग येत नाहीये. ठीक आहे, आपली कधी-कधी चूक नसते, एखाद्या वेळी काही चूक असेल तरीही राग येऊ द्यायचं नाही. माझी पुढची चांगली सवय म्हणजे उलट उत्तर न देणं. मी ही गोष्ट देखील माझ्या अनुभवातूनच शिकलेली आहे, की उलटं बोललं किंवा आपण लगेच एखाद्याच्या प्रश्नाला प्रत्युत्तर केलं, तर त्याचा कधी-कधी आपल्यालाच तोटा होतो किंवा गोष्टी वाढत जातात विनाकारण. त्यामुळे शांत राहायचं. गोष्टी आपोआप बदलतात. त्यामुळे शांत राहायला शिकायचं. माझी पुढची चांगली सवय आहे फोनवर कमी बोलणं. तर आता तुम्ही म्हणाल, की हे काय सांगते तेव्हा? आम्ही कोणाशी बोलत बसतो तेव्हा. तर तसं नाहीये. मी बघते बऱ्याच मुलींना, एखाद्याला फोन लावला तर 1-1 तास गप्पा मारत बसतात. एवढं काय फोनवर बोलायचंय? एखादं भेटलं ना, तर त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलायचं. पण फोनवर काय गप्पा मारत बसायचंय? आता लग्न झालेल्या मुलींना पण मी काही-काही बघते, तर त्या घरी आईला-वडिलांना फोन लावला, की 1-1 तास गप्पा मारत बसतात. काही-काही मॅरिड मुली पण आपल्या मैत्रिणींना, मित्रांना फोन लावून 1-1 तास गप्पा मारतात. तर याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का? आपला वेळ वाया जातो. आपल्या सासरच्यावरती आपलं बॅड इम्प्रेशन पडतं. तर ही गोष्ट खरं मला वाटतं चुकीची आहे. ज्यावेळी तुम्ही एकमेकांना भेटा, त्यावेळी मनमोकळेपणानं बोला, बिनधास्तपणे बोलायचं. पण फोनवर काय गप्पा मारायच्या तेव्हा? मी माझ्या घरच्यांना फोन करते. काय चाललंय? काय नाही? जेवण केलं का? वगैरे तब्येत कशी आहे? एवढ्याच गोष्टी विचारल्या की हां, ठीक आहे. आता माझं काय चाललंय ते सांगायचं. हां, हां, मी इथं आहे. हे चाललंय आणि मग ठेवू का? बस एवढाच फोन असतो माझा घरच्यांना. सतत फोनवर बोलत राहिलो तर ना लोकांना ते चांगलं वाटत नाही बघायला. म्हणजे की आपण जर सासरी असो आणि जर असंच फोनवर बोलत राहिलो तर ते आपलं बॅड इम्प्रेशन पडतं. त्यामुळे मी जास्त फोनवर बोलत नाही कोणाशी. माझी आणखी एक चांगली सवय म्हणजे सर्वांचा आदर करणे आणि अगदी मनापासून. अगदी छोट्यातला छोटा व्यक्ती असू दे, म्हणजे छोटंसं बाळ किंवा छोटे एखादा मुलगा-मुलगी किंवा म्हातारे माणसं वगैरे. मी मनापासून ना सगळ्यांचा आदर करते. म्हणजे उगीच त्यांना हेडीस-पिडीस नाही करायचं किंवा त्यांनी काय बोललं तर लगेच मनाला लावून नाही घ्यायचं
किंवा त्यांच्याबद्दलची जी काळजी, प्रेम आहे ते सर्व मी दाखवत असते. तर सगळ्यात चांगली माझी सवय मी सांगायचं राहून गेले, ते म्हणजे की खोटं न बोलणं. आता तुम्हाला वाटेल की काय स्वतःचं कौतुक करते ही, तर तसं नाहीये. मला ना खरंच सांगते, खोटं बोलायला अजिबात आवडत नाही आणि दुसऱ्यांनी खोटं बोललेलं पण आवडत नाही. जरा एखाद्याने आपल्याशी काही खोटं बोललं ना, तर ते कळून येतं आपल्याला लगेच. कारण त्या व्यक्तीच्या ते डोळ्यात दिसत असते. त्यामुळे मला ना कोणाशी खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. जे काही असेल ते खरं. एक जर आपण खोटं बोललो ना, त्याच्या पाठोपाठ 10 खोटे बोलायला लागतात. त्यामुळे तसं अजिबात करायचं नाही. जे काही असेल ना, ते नेहमी खरं बोलायचं. आपला जो खरेपणा आहे, चांगुलपणा आहे, प्रामाणिकपणा आहे, हा ना आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या डोळ्यामध्ये ना दिसत असतो. त्यामुळे नेहमी प्रामाणिक राहायचं. स्वतःशी प्रामाणिक राहायचं, इतरांशी मग आपोआप राहिलं जातं. आणखी एक चांगली सवय सांगते, चुगल्या न करणं. म्हणजे इकडचं तिकडचं, याला हे सांगायचं, त्याला ते सांगायचं, याला म्हणायचं हे तुझ्याबद्दल असं बोललं, त्याला म्हणायचं ती तुझ्याबद्दल अशी बोलत होती किंवा एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून काहीतरी बोलायचं. अजिबात नाही. आपल्याला आवडतच नाहीये ते आणि जमत पण नाही आणि करायचं पण नाही. आणि ह्या ना माझ्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या मला वाटतात आणि माझ्या मते बऱ्याच जणांकडे असतातच. हे सगळे गुण आहेत ना, हे कॉमन आहेत. असे काही वेगळे नाहीयेत किंवा महान असे गुण नाहीयेत. चांगले गुण आहेत आणि बऱ्याच जणांकडे असतातच. तर आजच्या व्लॉगमध्ये मी माझ्या काही चांगल्या सवयी आहेत, ज्या मला वाटतात. प्रत्येकालाच वाटतील असं नाही किंवा तशी अपेक्षा पण नाहीये. ज्या मला चांगल्या सवयी वाटतात त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यामुळं हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या ज्या चांगल्या सवयी आहेत ना, 5 चांगल्या सवयी कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि तुम्हाला मला काही सजेशन द्यायचं असेल, की कल्याणी तुझ्यातला हा गुण चांगला नाहीये किंवा कल्याणी तू असं नको करू किंवा कल्याणी तू असं नको बोलू किंवा ही गोष्ट नवीन कर, हे काहीतरी कर. जे काही तुम्हाला सांगायचं असेल ना, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही मला ओळखत असाल किंवा ओळखत नसाल तरीही सांगू शकता. आणि आजचा व्लॉग ना मी फक्त आणि फक्त माझ्यासाठी बनवलेला आहे, की तुम्ही मला ओळखावं किंवा तुमच्याशी माझी चांगली मैत्री व्हावी, आपलं जे नातं आहे ते घट्ट व्हावं, यासाठी बनवलेलं आहे. कोणालाही नावं ठेवण्यासाठी किंवा कोणाला वाईट वाटावं किंवा कोणी कोणाच्या स्वतःमध्ये काहीतरी बदल करावा, यासाठी बनवलेला नाही. त्यामुळं या व्लॉगचं ना कुणीही अजिबात वाईट वाटून घेऊ नका किंवा ही मलाच बोलायला तिनं असा व्लॉग बनवला, असं अजिबात नाही. तसं काही वाटून घेऊ नका. आणि तुम्हाला काय वाटतंय, आपण अशा प्रकारचे व्लॉग बनवले पाहिजेत का? जर तुमचं येस असेल ना मत, तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चला मग या व्लॉगचं करूया एंडिंग. बाय, गुड नाईट सर्वांना.